1 टन वजनाचा साप आणि तो सुद्धा भारतामध्ये. तर मित्रांनो, गोष्ट आहे साधारण 4.5 करोड वर्षांपूर्वीची. भारत तेव्हा आफ्रिकेपासून वेगळा झाला होता, पण एक स्वतंत्र बेट म्हणून समुद्रामध्ये एकटाच प्रवास करत होता. कच्छमधल्या एका कोळशाच्या खाणीमध्ये वैज्ञानिकांना 27 मणक्यांचं एक फॉसिल सापडलं आणि यावरून अंदाज बांधला गेला की हा 11 ते 15 मीटर लांब साप आहे, म्हणजे जवळजवळ एका मोठ्या बस एवढा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा डायनासोरच्या नंतर आलेला साप आहे. हा आत्ताच्या नागांसारखा बराचसा चपळ असा नव्हता, तर अॅनाकोंडा किंवा अजगरासारखा दबा धरून शिकार करणारा होता. कल्पना करा की भारत एक स्वतंत्र बेट आहे, त्याचा जगाच्या इतर भूभागाशी काहीच संबंध नाही आहे. त्यामुळे हा साप जगातल्या इतर भागातल्या सापांपेक्षा खूप वेगळा उत्क्रांत झाला आणि नंतर काळाच्या ओघात तो नामशेष सुद्धा झाला. पण या फॉसिल स्वरूपात त्याचे पुरावे सापडले. हा बिनविषारी साप दलदलीमध्ये दबा धरून बसायचा आणि भक्ष्य दिसलं की त्याला पकडून त्याच्या स्नायूंच्या मदतीनं पिरगाळून त्याला मारून टाकायचा, जसं की आत्ताचे अजगर सुद्धा करतात. भारतानं आफ्रिकेपासून एशियापर्यंत एकट्यानं प्रवास केला आणि या प्रवासामध्ये खूप चमत्कारिक उत्क्रांतीच्या काही घटना घडलेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा अशा काही माहीत असतील तर माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि अशाच फॅक्ट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करत राहा साई भाईला.